कर्जमाफीच्या घोषणेनंतर अमरावतीमध्ये महायुती आणि मविआच्या आमदार खासदारांमध्ये चांगली जुंपलेली आहे। कर्जमाफीची केवळ जाहिरातबाजी होत असल्याचं काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आरोप केलेला आहे। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी न देता एसटीवर जाहिरातबाजी करण्यात येते असं देखील ते म्हणाले। यावर बळवंत वानखेडे यांनी त्यांच्या मतदारसंघात एक काम केल्याचं दाखवावं, त्यांना मी बक्षीस देऊन सत्कार करेन असं प्रत्युत्तर आमदार रवी राणा यांनी दिले। कर्जमाफीच्या ह्या जाहिराती आहेत। कर्जमाफी न होतही जाहिरात अगोदर लावलेली आहे, पण शेतकऱ्याला 1 रुपयाची कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही। शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे। कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला। कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही। उलट कर्जमाफी न करता यांच्या एसटी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून, परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीख सुद्धा नाही। आपण अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून जवळपास 2.5-3 वर्ष झाले। एक काम बळवंतजी वानखेडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा, मी त्यांना बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर। म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखेडेंनी दाखवावं, मी त्यांचा सत्कार सन्मान करेन।